बाजूच्या वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा मोठा सामना लोकांना करावा लागतो. मात्र अकोल्यातली परिस्थिती त्यापेक्षा सामान्य आहे. आता त्याचा एक फटका असा बसतो की हे दोन्ही जिल्ह्यातले लोक जे आहेत ते अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करण्यासाठी येत आहेत. आपल्यासोबत पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहे अकोल्याचे राहुलजी राठी. आणि अकोल्याची परिस्थिती काय आहे? अकोला लोकल तसं नॉर्मल आहे, पण आजूबाजूला जे ग्रामीण भाग आहे तिथे जिथे पेट्रोल पंप आहेत, आज आता जे तुम्ही बोलले की बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्हा तिथे थोडंसं डिझेलचं शॉर्टेज जास्त आहे. पेट्रोल तर ठीक आहे, नॉर्मल आहे. आणि त्यामुळे आता शेतीचं कामं चालू होऊन राहिले. शेतीच्या कामासाठी त्यांना ते तिथे अडथळा नाही आला पाहिजे, जिथे अवेलेबल आहे तिथे पोहोचून राहिले. आता त्यामुळे काय होऊन राहिलं की इकडचा स्टॉक सेल वाढलेला आहे आणि स्टॉक लवकर संपते. त्या अनुषंगाने समजा प्रत्येक पंपावर डिझेल आलं तर ही जे स्थिती आहे हे नॉर्मल होऊ शकते. आम्ही सरकारला आणि प्रशासनाला हेच निवेदन दिलं 2 दिवस अगोदर की प्रत्येक पंपावर तुम्ही माल ठेवा, म्हणजे कस्टमरला गिरायकांना 50 किलोमीटर दूर याची नौबत पडणार नाही. त्याच्यासोबतच आता जेव्हा आपण पेट्रोल डिझेल वाचवा हे संदेश दिलेला आहे, तरी लोकांना 50 किलोमीटर दूर यावं लागते. तर तेही एक खूप मोठं नुकसान आपण पाहून राहिलो होतं. त्या व्यतिरिक्त समजा नाही पूर्ण तर अर्धा माल तरी रोज प्रत्येक पंपावर पोचलं पाहिजे. माझा एक प्रश्न आहे की बाकीच्या जिल्ह्यांमध्ये, आपल्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती फार बिकट झालेली आहे. अकोला शहरामध्ये असं काय तुम्ही केलं की अकोल्यातली परिस्थिती अतिशय सामान्य आहे? नाही, अकोला कसं आहे, अकोला आपल्या लोकल गायगाव डेपो आहे, सप्लाय पॉईंट जवळ आहे, तर फटाफट गाडी येऊन जाते. आणि हेडक्वार्टरवर तसंही म्हणजे लक्ष जास्त असते. आणि इथे प्लॅनिंग जे आमचे ऑफिसर आहेत ते व्यवस्थित प्लॅनिंग करून राहिले. त्यामुळे अकोला शहर आतापर्यंत व्यवस्थित स्टॉक चालू आहे. निश्चितच हा प्रश्न जो आहे पुढच्या काही दिवसांमध्ये निकाली निघेल आणि शेतकऱ्यांनीही आणि इतर लोकांनीही जास्ती पॅनिक होऊ नये असं आवाहन जे आहे या डीलर्स असोसिएशनने केलं आहे. उमेश अरोणे, एबीपी माझा, अकोला.